भल्या भल्यांबरोबर भिडायला तयार आहे. मी काय घाबरत नाही. मी कुठे कर्जत जामखेडकरांना सोडणार नाही. मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं. गुणरत्न सदावर्तेंबद्दल आपण काय बोलणार? काल एमपीसीचं आंदोलन होतं, त्या आंदोलनाच्या काही मागण्या सरकारनं पूर्ण केल्या तरी देखील काही आंदोलकांना विद्यार्थ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली. आपल्या सोबत आमदार रोहित पवार आहेत, विचार त्यांच्याशी बोलले. सर, काय सांगाल? काल आंदोलन झालं त्यानंतर देखील सरकारने त्याच्यावर परीक्षा पुढे ढकलली, परंतु देखील काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ते चुकीचं आहे. नंतर जेव्हा मला कानावर आलं तेव्हा मी पोलीस अधिकाऱ्यांशी तिथं बोललो आणि मग म्हणलं की असं काही ते कानावर आलं नाही. ते म्हणलं थोडं काही गोष्टी झाल्या होत्या, पण नंतर आम्ही त्यांच्याशी चर्चा करून ते थांबलेलं आहे. कारण का असं आंदोलन जर कोणाला करायचं असेल, आणि शेवटी ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. मेजॉरिटी विद्यार्थ्यांनी जो काही सरकारने दबाव टाकल्यानंतर विद्यार्थ्यांनी जे एक संघटन दाखवलं, त्यामुळे जो प्रेशर आलं सर्व सरकार आणि आयोगावर, तो निर्णय मुलांच्या बाजूने घेतात. त्यात ते संतुष्ट होते, पण काही क्लॅरिटी पाहिजे होती. मग क्लॅरिटीसाठी आता पवार साहेबांच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री साहेबांना भेटणार आहोत. त्यामुळे त्या अनुषंगाने या मुलींनी फार मोठं मन तिथं दाखवलं आणि मग पुणेकरांना अडचण होऊ नये, लोकांना अडचण होऊ नये म्हणून तिथं त्यांनी तुर्तास ते आंदोलन थांबवलं. आणि आता पुढे जाऊन आम्ही साहेबांच्या माध्यमातून मुलांना घेऊन, कारण हे आंदोलन त्यांचं आहे, मुख्यमंत्री साहेबांना भेटू आणि मग सर्व जे प्रलंबित विषय आहेत ते मार्गी लागतील असा विश्वास आहे. दुसरा प्रश्न असा आहे सर की जे उद्या महाविकास आघाडीकडून बंद पुकारला गेला आहे, तर तो गुणरत्न सदावर्ते यांनी तो बेकायदेशीरित्या आहे असं म्हटलंय. पण गुणरत्न सदावर्तेंबद्दल आपण काय बोलणार? आता जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी मिळून मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं होतं, तेव्हा हे सदावर्ते जे देवेंद्र फडणवीस साहेबांचे एकदम खास आहेत. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना ते काय म्हणतात की देव माणूस आहे. तर देव माणसाला जर सांगितलं असतं कोर्टात जाऊ नको, तर सदावर्ते गेले नसते, तरी ते कोर्टात गेले. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं असं ते 16% हाणून पाडलं. आता 10% हे सदावर्ते आता कोर्टात गेलेत. त्यामुळे मग आता लहान मुलींवर जो अत्याचार झाला आणि जो अत्याचार या महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने मुलींवरचा महिलांवरचा वाढत चाललेला आहे, याच्या विरोधात महाविकास आघाडी लोकांनी आता तिथं आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उभं केलं नाही, तर बंद पुकारलेलं आहे. आता सदावर्ते म्हणतात कोर्टात झाला, त्यामुळे सदावर्ते नाही, देवेंद्र फडणवीस साहेब बोलतायत की कोर्टात जा आणि हाणून पाड. म्हणजे महिलांवर अत्याचार झालेला हा तुम्ही होम मिनिस्टर असताना सुद्धा तुम्हाला चालत असेल तर ठीक आहे, लोकांना कळतं की याचा करता कोण आहे. सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की या विधानसभेला तुम्ही तुमचा मतदारसंघ बदलणार आहात अशी चर्चा करणारे करत असतात. मी कुठे कर्जत जामखेडकरांना सोडणार नाही, तेही मला सोडणार नाही असा विश्वास आहे. या लोकांनीच मला लढायला शिकवलेलं आहे आणि मग येत्या काळामध्ये त्यांच्यासाठी विचारासाठी मी भल्या भल्यांबरोबर भिडायला तयार आहे. मी काय घाबरत नाही. आणि हेच लोक, सामान्य लोक, हे नागरिक, हे सगळे मतदार माझ्या बरोबर आहेत, पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, म्हणून तुम्ही लढायला आज सक्षम आहे, नाही तर तयार आहे. ही अशा प्रकारची भूमिका आमदार रोहित पवार यांनी खरं तर स्पष्ट केली आहे. जो कर्जत जामखेड त्यांचा जो मतदारसंघ आहे तो देखील त्यांनी बदलणार नसल्याची त्यांनी अशी एक ग्वाही दिली आहे या निमित्तानं. आणि काल जे एमपीसीचं आंदोलन झालं त्यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या पकडण्यात आलं होतं त्या विद्यार्थ्यांचे देखील पोलिसांसोबत चर्चा केली असल्याची रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी श्रीशैल स्वामी फॉर द पीपल न्यूज, पुणे. भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच. शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम. मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन.